पैगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 महिलांचं कपाळावरचं कुंकू पुसल्या गेला। त्यानंतर प्रथमच भारत पाकिस्तान मॅच जो आहे तर तो दुबईमध्ये खेळला जात आहे। त्याच्या निषेधार्थ यवतमाळच्या वणीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यांनी वणीमधील मुख्य चौक रोखून धरलेला आहे। सरकार विरोधात जोरदार ते घोषणाबाजी आपल्याला करताना पाहायला मिळते। वणीचे आमदार संजय देरेकर यांच्या अर्धांगिनी किरण देरकर आपल्या सोबत आहे। तर काय सांगाल तुम्ही, आज भारत पाकिस्तान मॅच होत आहे, कसं बघताय? अतिशय शोकांतिका आणि दुःखद गोष्ट आहे ही की आज पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या काही विधवा आमच्या महिला भगिनींना विधवा व्हावं लागलं, त्यांच्या कपाळचं कुंकू पुसलं गेलं आणि या गोष्टीची क्रूर थट्टा हे केंद्र सरकार करते आहे। आणि या संघटनेचे, या क्रिकेटरच्या BCC या संस्थेचे जय शहा हे सचिव आहेत आणि यांच्या माध्यमातून हा रक्तरंजित क्रिकेट आज तिथे खेळला जातो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तो आहे एकीकडे देशप्रेम दाखवायचं, पाकिस्तान सोबत आमचे मैत्रीचे नाते आहे की विरोधाचे नाते हे आम्हाला समजून राहिलेलं नाही आहे। आणि अशा वेळेस आमच्या क्रिकेटर्सला त्यांच्यासोबत खेळण्याला प्रेशराईज करायचं हे चुकीचं आहे। आमच्या महिला भगिनींच्या डोळ्यातलं पाणी अजून सुकलेलं नाही, त्याच्या कपाळाचं कुंकू अजून लागलेलं नाही, त्यांच्या भावनांचा आवेग अजून ओसरलेला नाही। अशा वेळेस हे केंद्र सरकार त्यांच्या भावनांची क्रूर थट्टा या ठिकाणी करते आहे, हे आम्हाला कदापि मान्य नाही। आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि सन्माननीय आमदार श्री संजय देरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी आम्ही हा निषेध नोंदवण्यासाठी एकत्र आलेला आहोत। आणि या ठिकाणी बॅट बॉल पेटवून या ठिकाणी रक्तरंजित क्रिकेटचा आम्ही निषेध करणार आहोत। तसेच आमच्या महिला भगिनींच्या कपाळचं कुंकू एका डबीमध्ये पॅक करून त्या सगळ्या डब्या आम्ही या ठिकाणी एका बॉक्समध्ये टाकून तो बॉक्स स्पीड पोस्टने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहोत। अशा पद्धतीने केंद्र सरकारचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आहे। माझ्यासोबत आणखी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला जिल्हा अध्यक्ष आहेत। ताई, कसं बघता तुम्ही आजच्या मॅचकडे? आजची मॅच ही अतिशय निंदनीय आहे, कारण एकीकडे आमच्या विधवा बहिणींचं हे करायचं की त्यांना आश्वासन द्यायचं की रक्त आणि पाणी हे एकत्र वाहू शकत नाही आणि तिकडे पाणी अडवायचं, सिंदूर मिशन अजून बंद झालेलं नाही असं मोठं गौरवाने नरेंद्र मोदी साहेब म्हणतात आणि इकडे मॅचची सहमती देऊन आज त्या विधवा बायांचा अपमान करतात। एकीकडे लाडकी बहीण योजना काढून बहिणींना सांगतात की आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण आज हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण महिला आज सुशिक्षित झालेल्या आहे। झालेल्या विधवा महिलांचा अत्याचार हा आम्ही कदापि सहन करणार नाही आणि आज महिला सबला झालेली आहे, महिला आज अबला राहिलेली नाही। नक्कीच आपण बघतोय की दहशतवादी हल्ला झाल्यानंतर, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच भारत पाकिस्तानचा क्रिकेटचा सामना दुबईमध्ये खेळला जातोय आणि त्याला प्रचंड प्रमाणात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विरोध केला जाते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।